हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या दयेने आणि कृपेनं या अत्यंत कष्टाच्या आणि भयाच्या काळातून परमेश्वरानं आपल्याला सुरक्षित राखलेलं आहे आणि आज आपल्या सर्वांना त्याच्या पवित्र मंदिरामध्ये, त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये आज तो आम्हास घेऊन आला आहे. याबद्दल आपण त्याला धन्यवाद स्तुती देऊया. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असा आमचा परमथोर परमस्तुत्य परमेश्वर, त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव सदा सर्व काळ असो. आपण स्तोत्र 45 हे आळीपाळीने वाचूया. स्तोत्र 45 आळीपाळीने वाचा. हे सुंदर स्तोत्र आहे आणि या स्तोत्रामध्ये जिथे राजा आपल्या पुत्राबद्दल बोलतो आहे आणि त्याचप्रमाणे पुत्राची वधू याविषयी बोलतोय आणि या ठिकाणी राजा हा स्वतः प्रभू परमेश्वर आहे. त्याचा पुत्र जो राजपुत्र आहे, की जो स्वतः हा देव आहे आणि त्याची वधू ही तिची मंडळी. याविषयी सुंदर असं हे वचन लिहिण्यात आलेलं आहे. आपण ते आळीपाळीनं वाचूया. स्तोत्र 45. माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. राजाविषयी जे काव्य मी रचिले ते मी म्हणून दाखवितो. माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. हे वीरा, तू आपली तलवार कमरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर. तुझे बाण तीक्ष्ण आहेत, लोक तुझ्या पुढे चित होतात. तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात. तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. तुला तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत. ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल. तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग. राजकन्या आपल्या अंतपुरात अगदी ऐश्वर्य मंडित आहे. तिची वस्त्रे भरजरी आहेत. आनंदाने व उत्साहाने त्यास मिरवितील. त्या राजमंदिरात प्रवेश करतील. तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन, म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकार स्मरण करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर बापा, आकाश पृथ्वी आणि सर्व विश्वाचा उत्पन्न करत्या आमच्या परमस्तुत्य प्रशंसनीय सन्माननीय अशा आमच्या स्वर्गीय बापा, तुम्हास आम्ही धन्यवाद आणि स्तुती देतो. आजच्या या सुंदर क्षणांबद्दल, या नवीन दिवसाबद्दल विशेष करून प्रभुदेव बापा, आज तुमच्या सर्व प्रिय लेकरांसमवेत तुमच्या मंदिरात एकत्रित होण्याची ही सुसंधी तुम्ही आम्हास आज दिलीत, याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. स्वर्गीय बापा, शरीर, जीव आणि आत्मा यामध्ये तुम्ही आम्हास उत्पन्न केलेला आहे
आणि आमच्या या प्रत्येक घटकासाठी प्रभू देव बापा तुमची सुंदर अशी योजना आहे आणि प्रभू देव बापा त्याची लागणारी सर्व पूर्तता तुम्ही तुमच्या स्वर्गीय वैभवातून करता, याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आज या ठिकाणी प्रभू देव बापा तुमच्या दयेने कृपेने आलो असता सुंदर असं वचन प्रभू देव बापा तुम्ही आम्हास दिलेलं आहे. होय प्रभू परमेश्वर बापा, स्वर्गीय पित्या बापा, गौरवी महिमा मंडित अशा आमच्या स्वर्गीय बापा तुमच्या पवित्र पुत्राबद्दल आणि त्याच्या सुंदर अशा प्रभुदेव बापा सर्व प्रकारे सुमंडित अशा केलेल्या त्या राणीबद्दल प्रभुदेव बापा तुमच्या वचनातून आम्ही आज वाचला आहोत प्रभुदेव बापा. आणि यामध्ये प्रभू तुमच्या निवडलेल्या भक्तांच्या या मंडळीचा की जी ख्रिस्ताची वधू आहे तिच्याविषयी प्रभुदेव बापा सुंदर असं तुमचं वर्णन आहे. सुंदर अशी प्रभुदेव बापा त्याच्याविषयीची भविष्यवाणी आहे. परमेश्वर बापा, आज या वधूला साजायचं असं प्रभुदेव बापा या मंडळीचं आम्हा प्रत्येकाचं प्रभुदेव बापा वर्तन आणि वागणूक प्रभुदेव बापा तुमच्या समोर असावी. आमचं शरीर, जीव आणि आत्मा याद्वारे प्रभू परमेश्वर बापा आम्ही तुमच्या पुत्राचं त्या पवित्र राजकुमाराचं प्रभुदेव बापा आम्ही गीत गावं, प्रशंसा करावी आणि त्याला प्रभुदेव बापा अनुरूप त्याला योग्य आणि संतोषदायी असं जीवन जगण्याकरता प्रभू परमेश्वर बापा तुमच्या पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित असं हे जीवन जगण्याकरता आज आम्हा सहाय्य करा. होय प्रभू परमेश्वर बापा, तुम्ही परम थोर, परम स्तुत्य, परम पवित्र परमेश्वर आहात. तुमच्या सामोरे प्रभुदेव बापा आम्ही नतमस्तक होतो आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्ही तुमचे आभार मानतो. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुमच्या हाती देत आहे. सर्व काही प्रभा तुमच्या आणि तुमच्या पवित्र पुत्राच्या गौरवासाठी आज इथं व्हावं अशी आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर. आज आम्ही आम्हा सर्वांना आणि प्रभुदेव बापा तुमच्या सेवकाला विशेष करून अभिषिक्त करा, यासाठी की प्रभुदेव बापा तुमचा शब्द जो पवित्र आत्म्याने प्रेरित असा शब्द आम्हाकडे येत असता प्रभुदेव बापा त्याचं महान कार्य आज आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये व्हाव. बोलणारा आणि ऐकणारा यांच्या प्रभुदेव बापा अंतःकरणाला भेदून जाणारा हे वचन आमच्या जीवनाला कलाटणी देणारं, एक निराळं वळण देणारं की जी प्रभुदेव बापा ख्रिस्ताच्या मार्गामध्ये आम्हास राखील असं होऊ द्या. सर्व काही आम्ही तुमच्या हाती सुपूर्द करतो. होणारी प्रभुदेव बापा प्रार्थना, उपासना, शब्द आणि प्रभुदेव बापा जो काही प्रभुदेव बापा या ठिकाणी प्रभूचा मेज सादर केला जाईल प्रभुदेव बापा तो आम्हा सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादित व्हावा असं म्हणतो. धन्यवाद, स्तुती देतो. इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुमच्या हाती देतो आणि ही प्रार्थना ख्रिस्त येशूमध्ये करतो म्हणून ऐका बाबा. आमेन. बंधू साम आपल्याला उत्तर चालू. पुन्हा आपल्या जागी उभा राहूया. ख्रिस्त माझा सर्वांचा ज्ञान मात्याला ओची फुला तारणारा यास्त वात्याला ख्रिस्त माझा ओ सर्वांचा ज्ञान मात्याला ओची फुला तारणारा यास्त वात्याला ओ जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा ओ जगाचा त्राता पालक मालक या विश्वाचा क्रूसावरती अर्पण प्राण उठला तारायाला ओ सर्वांचा ज्ञान मात्याला
तोची आपला तारणारा या सर्वात्याला. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन अमुका. तोची आपला तारणारा या सर्वात्याला. ख्रिस्त माझा ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमाला. तोची आपला तारणारा या सर्वात्याला. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा. एकच वैद्य जगती आहे दैवी आरोग्याचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमाला. तोची आपला तारणारा या सर्वात्याला. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ. आशीष देगा साथ मिलेगा कभी नहीं छोड़ेगा. आशीष देगा साथ मिलेगा कभी नहीं छोड़ेगा. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. शैतानी बंधना तुली
आम्हाला सोडवितो शैतानी बंधन तुम्ही आम्हाला सोडवितो तारक तो सामत तो यीशु देव युगानुगा तारक तो सामत तो यीशु देव युगानुगा आहा हालेलुया Hosanna, Hallelujah, 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 Hallelujah. चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती बनवू चला हो आता त्याकडे आपण महिमा स्तुती बनवू स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत हालेलुया स्वर्गाचे स्तुतीचे गीत तारक तो सामत तो यीशु देव युगानुगाहे तारक तो सामत तो यीशु देव युगानुगाहे आहा Hosanna, Hallelujah, Hosanna, Hallelujah, 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 Hallelujah. पुन्हा पुन्हा आपले डोळे बंद करू. Thank you, Lord. Praise you. Praise the Lord. We worship you, Lord. Exalt your name, O Master. We glorify your name, O Lord. होय देवाचा प्रभू या समय आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला नावाला मान महिमा गौरव असो प्रभू. स्तुती स्तुती करत माझ्या देवा हाले तुझ्या अंगणातून प्रवेश करीत माझ्या हालेलुया. येस प्रभू त्या वेदीकडे आज आम्ही येतो होय प्रभू आज आम्ही त्या वेदीजवळ येऊन माझ्या देवा आम्ही प्रत्येक अपराध प्रभू आमचे सर्व पातक आज आम्ही तुझ्याजवळ कबूल करतो होय देव. कारण प्रभू तुझं वचन सांगतं की जो आपले दोष झाकून ठेवतो त्याचं बरं होईल परंतु जे ते कबूल करून सोडून देतो त्याजवळ तुझी दया होते येस प्रभू पुन्हा एकदा माझ्या देवा स्तुती आज आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या रक्तामध्ये बुडवतो येस येस तुझं रक्त आम्हाला सर्व पापापासून येस शुद्ध आणि पवित्र करते Yes, Holy Spirit. Thank you. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. स्तुती. कुठे मी तुझा विना जगू कसा मी तुझा विना जाऊ कुठे मी तुझा विना जगू कसा मी तुझा विना जाऊ कुठे मी तुझा विना जगू कसा मी तुझा विना जाऊ कुठे मी तुझा विना जगू कसा मी तुझा विना तुझ्या विना मला नाही कोणी येशू तुझ्या विना मला नाही कोणी तुझ्या विना मला नाही कोणी येशू तुझ्या विना मला नाही कोणी तुझ्या विना
मला नाही कोणी येशू तुझ्या विना मला नाही कोणी तुझ्या विना तुझ्या विना मला नाही कोणी येशू तुझ्या विना मला नाही कोणी हालेलुया 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 या जगी मी आहे एकटा तुझ्या विनयेश मला नाही आसरा या जगी मी आहे एकटा तुझ्या विनयेश मला नाही आसरा सोडू नको तू माझ्या देवा विसरू नको तू मला देवा सोडू नको तू माझ्या देवा विसरू नको तू मला देवा तुझ्या विना मला नाही कोणी तुझ्या विना मला नाही कोणी प्रभू तुझ्या विना मला नाही कोणी 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 स्वर्गातील माझ्या प्रेमळ आणि वामदेवा प्रभू समय धन्यवाद देतो होय प्रभू तो आमचा आश्रय तो आमचा दुर्ग आहे प्रभू तो आमचं लपण्याचं ठिकाण आहे माझ्या देवा होय प्रभू आमच्या आईला आमचा विसर पडेल पण तू प्रभू तो आम्हाला कधी विसरत नाहीस माझ्या देवा तू आम्हाला कधी सोडत नाहीस तू आम्हाला कधी त्यागत नाहीस माझ्या देवा आणि तू आमचा देव आहेस माझ्या मी धन्यवाद देतो प्रभू तुझी उपकार स्तुती करतो माझ्या त्या भयंकर परिस्थितीमध्ये प्रभू तू आमचा सांभाळ केलास त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू तू आमच्या संगती सोबती राहिलास त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू तुझ्या मंडपामध्ये प्रभू तू आम्हाला सुरक्षित असं ठेवलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाची उपकार स्तुती करतो आदर सन्मान गौराज आम्ही पुन्हा एकदा तुला देतो ही प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली म्हणून ऐक पित्या आमेन
प्रभूची स्तुती असो. फार सुंदर वेळ परमेश्वरानं तुम्हाला आणि आम्हाला आज दिलेला आहे आणि खरोखर आम्ही आनंदी आहे, कारण आज आम्ही परमेश्वराच्या मंदिरात त्याची स्तुती आणि आराधना करत आहोत. त्याची उपासना आम्ही करत आहोत. आनंद आहे. आजपासून सर्व मंदिरं उघडी झालेली आहेत आणि तुम्हाला आम्हालाही परमेश्वराने सुंदरशी संधी दिलेली आहे. आणि आज आम्ही देवाच्या वचनाकडे जात असताना हा जो निवास मंडपाचा जो नमुना तुम्ही पाहत आहात, त्या नमुन्यातून तुम्ही आम्ही येणाऱ्या काही महिन्यांमध्ये मी याचा अभ्यास करणार आहोत. प्रियाने, हिब्रू सण याचा अर्थ येशू ख्रिस्ताचं कार्य आम्ही या अभ्यासामध्ये करणार आहोत. या अभ्यासामध्ये आम्ही ख्रिस्ताच्या सेवा कार्याचा प्रारंभ आणि शेवट अभ्यासणार आहोत. आणि ख्रिस्ताच्या सेवा कार्यातील प्रत्येक पायरी जी जुन्या करारात निवास मंडपाच्या द्वारे छाया होती, ती येशू ख्रिस्तानं 2000 वर्षापूर्वी कशा प्रकारे त्याने ते पूर्ण केली. आणि मग येशू ख्रिस्तानं ते पूर्ण केलं असताना आमच्या जीवनात ती पायऱ्या कशा येतात तेही आम्ही अभ्यासणार आहोत. आमच्या आत्मिक जीवनाला ते किती महत्वाचं आहे हेही आम्ही या संपूर्ण अभ्यासातून पाहणार आहोत. बऱ्याच वेळेस हा प्रश्न उपस्थित होतो की आम्ही हिब्रू सण अभ्यासावेत का? आम्ही अभ्यास का करावा? याचं कारण साधं आणि सोपं आहे. कारण पवित्र शास्त्रातील सण हे परमेश्वराने त्याच्या लोकांसाठी पिढ्यानपिढ्यांसाठी हे पाळण्यासाठी दिलेले आहेत. परमेश्वराने जुन्या करारामध्ये इस्रायल राष्ट्राला त्याचे कॅलेंडर दिलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या कॅलेंडर प्रमाणे चालून उपयोग नाही, तर परमेश्वराने जे कॅलेंडर दिलेलं आहे त्या कॅलेंडरचा अभ्यास आम्ही करणं आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी फार महत्वाचं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगते, कारण तारण यहुदियातून आहे. कारण तारण यहुदियातून आहे. आमचा तारणारा हा यहुदियातून आलेला आहे. आणि यहुदी लोक परमेश्वरानं निवडलेले आहेत. आम्ही कधीच म्हणत नाही की यहुदी लोक आमचं तारण करणार आहेत, पण परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यातून त्याच्या या निवास मंडपातून टाकलेल्या प्रत्येक पायऱ्यांमधून, प्रत्येक पावलांमधून उदाहरण दाखल यहुदी लोकांना तारणाचा मार्ग प्रगट केलेला आम्हाला जुन्या करारात पाहायला मिळतो, जेणेकरून यहुदी लोकांनी तारण साधून घ्यावं. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जेव्हा ख्रिस्ती जीवन आम्ही जगत आहोत, आम्हाला जर तारण साधून घ्यायचं असेल, देवाचं वचन सांगते आजच तारणाचा दिवस आहे. जर आम्हाला खऱ्या अर्थानं तारण साधून घ्यायचं असेल तर आम्हाला ख्रिस्ताचे घटनेचे कॅलेंडर आम्हाला नीट समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मग मी हा सगळा खटाटोप यासाठी केलेला आहे, निवास मंडपाची ही रिप्लिका यासाठी तयार केलेला आहे. हा नमुना, ही प्रतिकृती यासाठी आम्ही तयार केलेली आहे की जेणेकरून आम्हाला प्रत्येक पायरी ख्रिस्तानं जी त्याच्या जीवनात
टाकलेली आहे. परमेश्वराची तारणाची प्रत्येक पायरी आम्हाला नीट समजून घेता येईल. आणि म्हणून या अभ्यासामध्ये आम्ही निवास मंडप आणि यहुदी सण यांचा एकत्रित अभ्यास करणार आहोत. आम्ही शिलोमध्ये आम्ही दर हिब्रू सण आम्ही काय करत असतो, पाळत असतो. क्वचित काही प्रसंग आहेत जेव्हा आम्ही ते पाळलेले नाहीत, पण आम्ही त्याचा अभ्यास नव्यानं आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून या सणांमधून परमेश्वराने जे आशीर्वाद यहुदी लोकांना आणि त्याच्या निवडलेल्या लोकांना दिलेले आहेत ते आम्हाला मिळावेत. कारण आम्ही आत्मिक परमेश्वराचे लोक आहोत. परमेश्वर आम्हाला आत्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. आणि म्हणून जे पवित्र शास्त्रात सण नाहीत ते आम्ही पाळण्यात इतके उत्साही असतो, पण पवित्र शास्त्रात जे सण दिलेले आहेत, जे परमेश्वरांनी प्रत्येक दिवस जो नेमून दिलेला आहे, त्या प्रत्येक दिवसाच्या त्या कॅलेंडरमध्ये परमेश्वराने काही सण दिलेले आहेत. आणि ते परमेश्वराने सांगितले की तुमच्या वंशजांसाठी पिढ्यानपिढ्यांसाठी आहेत. मग ते आम्ही काय करतो, जाणून बुजून त्याच्याकडे डोळेझाक करतो. त्याचं कारण आहे, कारण आम्ही त्याचा अभ्यास करू इच्छित नाही. आम्हाला अभ्यास नाही, कोणी आम्हाला शिकवत नाही. आणि म्हणून आम्ही मग काय करतो, तो जुना करार यहुदी लोकांसाठी आहे आणि मग नवा करार आमच्यासाठी आहे. पण देवाचं वचन सांगतंय की जुना करार ही छाया आहे, वास्तविक स्वरूप ख्रिस्त आहे जो नव्या करारात आलेला आहे. आणि म्हणून आम्ही जर आम्हाला नव्या कराराचे सिद्धांत जर आम्हाला नीट समजायचे असतील, समजून घ्यायचे असतील, तर आम्हाला जुन्या करारातील हे सिद्धांत आम्हाला माहीत असणे फार गरजेचं आहे. आणि म्हणून यहुदी सणाचा अभ्यास आम्ही निवास मंडप सोडून करू शकत नाही, कारण सर्व सण निवास मंडपाशी निगडीत आहेत. आम्ही लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन सर्व्हिस चालू होती आणि त्यामध्ये आम्ही निवास मंडपाशी निगडीत अशा इतर अभ्यास आम्ही केलेला, इतर गोष्टींचा आम्ही अभ्यास केलेला आहे. आता जे बायबल स्टडी ज्यांनी घेतलेला आहे, ऑनलाईन बघितलेला आहे, त्यांना आता मी जे शिकवणार आहे ते थोडं जास्त समजणार आहे, कारण त्याचा बेस जो आहे जो आम्ही इथं घेणार नाहीये. त्यांचे व्हिडिओ आपल्याला फेसबुकवर आणि यूट्यूब आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही ते नंतर बघू शकता. आम्ही शिकलो आणि आज आम्ही इथून पुढचा सगळा अभ्यास निवास मंडप, येशू ख्रिस्ताचं कार्य, आमच्या जीवनाशी ते कसे निगडीत आहेत, आणि मग निवास मंडपाबरोबर आम्ही सणांचा अभ्यास करणार आहे, कारण ते एकत्र जोडलेले आहेत. आणि सण हे ऋतूंना जोडलेले आहेत. आणि म्हणून यहुदी कॅलेंडर जे आहे ते आम्ही बघत असताना यहुदी कृषी कॅलेंडर ही आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून 2 ऋतू आम्हाला पाहायला मिळतात, परमेश्वराने सांगितलेले आहेत. एक म्हणजे वसंत ऋतू आणि दुसरा शरद ऋतू. आता पहिला वसंत ऋतूमध्ये 4 सण आहेत. 7 सण आम्ही अभ्यासणार आहोत, जे मेजर फेस्टिवल्स यहुदी लोकांमध्ये 7 सण हे प्रामुख्यानं पाळले जातात. या 7 सणांमध्ये 4 आणि 3 असे 2 भाग आहेत. पहिल्या वसंत ऋतूमध्ये 4 सण येतात. आता हे 4ही सण ऋतू बदललेले आहेत. 2 ऋतू आहेत. पहिला वसंत ऋतू आहे, त्यामध्ये 4 सण आहेत. आणि हे 4 सण येशू ख्रिस्ताच्या भूतलावरील कार्याचे दर्शक आहेत. आणि म्हणून ते एका ऋतूमधले सण आहेत. आणि हे 4ही सण येशू ख्रिस्तानं या भूतलावर येऊन पूर्ण केलेले आहेत. आणि निवास मंडपात जो तुम्हाला नमुना दिसत आहे, या नमुन्यामध्ये त्या द्वारापासून
वेदी, गंगा आणि हे 5 स्तंभ म्हणजे दर्शन मंडपाचे एंट्री पर्यंत हेच ह्या भागात येशू ख्रिस्तानं हे 4 सण पूर्ण केलेले आहेत. येशू ख्रिस्तानं हे पूर्ण केलेले आहे. त्यातील पहिला सण आहे वलांडणाचा सण. आम्ही याच्याबद्दल बायबल स्टडीमध्ये शिकलेलो आहोत की तो अबीब महिना परमेश्वरानं काय दिलेला आहे. परमेश्वर सांगे तुम्ही चिन्ह बघायचं आहे. काय चिन्ह बघायचं आहे? अमावस्या सुटल्या म्हणजे काय म्हणतो आपण, चंद्राची कोर दिसणार आणि बार्लीचा पीक हे हुरड्यावर असेल. 2 कंडिशन. वर्षाची सुरुवात, धार्मिक वर्षाची सुरुवात तुम्ही कशी करणार? उत्पत्तीमध्ये परमेश्वराचं वचन सांगतंय आकाशामध्ये तारे, चंद्र, सूर्य जे दिलेले आहेत ते कशासाठी आहेत? तर ते चिन्ह दाखल आहेत आणि ऋतूंसाठी आहेत. ऋतू बदललेले आहेत. हे कसं समजणार आहे? तर परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली की तुम्ही तो अबीब बघा. काय बघा? कंस बघा. आणि कंस हुरड्यावर आले असतील आणि अमावस्या संपत असेल आणि चंद्राची ती बारीकशी कोर दिसणार तुम्हाला. हे जेव्हा 2 एकत्र असतील तो तुमच्यासाठी काय आहे? वर्षाचा पहिला दिवस आहे. आणि मग तिथून लेवियाचा 23वा अध्याय आणि 4 ते 4 ते 8 या वचनांमध्ये तुम्हाला आम्हाला समजतं की वलांडण सण 3 नंबर 3 नंबर खाली जरा 2 नंबर. आणि म्हणून पहिला सण आम्हाला वलांडण सण सापडतो लेवियाचा 23वा अध्याय 4 ते 8 वचनामध्ये. दुसरा सण बेखमीर भाकरीचा सण. आणि मग तिसरा सण प्रथम फळाचा सण. आणि चौथा 50वा सण. लेवियाचा 23वा अध्यायापासून 4थ्या अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत आम्हाला ही 4 सण पाहायला मिळतात. हे 4 सण येशू ख्रिस्तानं या भूतलावर येऊन पूर्ण केले. आता या सण जे आहेत 7 सण हे प्रॉफिटिक होते. जेव्हा परमेश्वरानं यहुदी लोकांना हे सण दिले, परमेश्वरानं सांगितलं होतं की माझा पुत्र येऊन हे पूर्ण करणार आहे, तुमचं तारण करणार आहे. आणि म्हणून इब्री करारपत्र आम्हाला सांगतं, गलसे करारपत्र आम्हाला सांगतं की जुना करार हा छाया होती. येशू ख्रिस्त डोंगरावरच्या प्रवचन म्हणतो की नियमशास्त्र मी रद्द करायला आलेलं नाही, कारण ती छाया होती, ती मी पूर्ण करायला आलेलो आहोत. यहुदी लोक छायेमध्ये राहत होते. आज तुम्ही आम्ही त्या सबस्टन्स मध्ये राहत आहोत. ख्रिस्त आलेला आहे आणि 4 सण त्यानं पूर्ण केलेले आहेत. वलांडणाच्या दिवशी तो या वेदी मरण पावला. देवाचं वचन सांगतं त्याला पुरण्यात आलं, त्याला कबरेत ठेवण्यात आलं. तोही निष्कलंक, त्याला पूजण्याचा अनुभव आला नाही. त्या ठिकाणी त्यानं बेखमीर भाकरीचा सण साजरा केला. आणि मग 3ऱ्या दिवशी तो काय केला? मेलेल्यातून पुन्हा उठला. प्रथम फळाचा सण. आणि आम्हाला पाहायला मिळतो या खंगाला जवळ त्यानं तो पुनरुत्थित झालेला आहे. आता हे बेखमीर भाकरीचा सण, वलांडणाचा सण हा कोणत्या कृषी कॅलेंडर मध्ये येत आहे?
वलांडण सण हा सातू किंवा जवसाचा हंगाम आहे. आता 3 हंगाम आहेत, 2 ऋतू आहेत आणि 3 हंगाम आहेत. आता कन्फ्यूज करून घेऊ नका, कारण आपण आता जस्ट मी आज इंट्रोडक्शन करणार आहे. मी आज डेप्थ मध्ये जाणार नाहीये, कारण तुम्हाला एक जनरल ओव्हरऑल याचा काय अभ्यास आम्ही करणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये तो आम्ही बघणार आहोत. 4 सण आम्ही बघितलेले आहेत. कुठल्या ऋतूमधले आहेत? वसंत ऋतूमधले, जे येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेले आहेत. आता येशू ख्रिस्त कुठं आहे? जर तुम्ही प्रगटीकरण याचा पहिला अध्याय जर बघितला, आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्तानं त्याचं प्रगटीकरण योहानाला दिलेलं आहे. आणि योहान कुठं आहे? योहान स्वर्गामध्ये त्याला नेलेला आहे आणि योहानाने येशू ख्रिस्ताला बघितलेला आहे. आणि त्यावेळेस योहानाने येशू ख्रिस्ताला कोणत्या ठिकाणी बघितलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? प्रगटीकरणामध्ये तो कुठं आहे? दीपस्तंभामध्ये. 7 समयामध्ये काय करत आहे? तो फिरत आहे. आता इथं तुम्हाला समय कुठं दिसते हो? पवित्र स्थानामध्ये, बरोबर आहे. आणि इथून जर तुम्ही पुढे बघितला, सगळं सोन्याचं तुम्हाला, बरोबर आहे. इथून आत्ता सगळा भाग जो तुम्ही बघणार आहे तो सोन्याचा आहे. आणि सोनं नेहमी दैवी गोष्टी दाखवणार आहे. आणि म्हणून पुढचा भाग जो दर्शन मंडप मांडलेला आहे, जे पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान आहे, ते स्वर्गातलं दर्शक आहे. आणि स्वर्गामध्ये पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान अस्तित्वात आहे. हा दर्शन मंडप अस्तित्वात आहे. आणि हा जो तुम्ही मेज जो पाहत आहात तो केवढा आहे? लहान आहे ना, 2 बाय 2 असत. पण स्वर्गामध्ये तोच एक मोठा डोंगर आहे. आपण किती बारीक करून काय करत हा अभ्यास करत आहोत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता येशू ख्रिस्त कुठं आहे? आता इथं आहे का? भूतलावर नाहीये. कुठं आहे? आत आहे. पण पृथ्वीवरचं कार्य, जग आणि स्वर्ग यांच्यामध्ये हे 5 स्तंभ आहेत, बरोबर आहे. आता 5 स्तंभामध्ये पुन्हा पूर्ण गोल्डन आहे आणि त्याचा पाया मात्र काय आहे? कॉपरचा आहे, बरोबर आहे. आता हे कॉपर आम्हाला सगळीकडे काय मिळत आहे? बघायला मिळत आहे. आता बघा, हे 5 पदरी सेवा इफिसकरास पत्र 4 अध्याय सांगतंय, हे मंडळीला दिलेले आहे. आता मंडळी एकच गोष्ट आहे. मंडळी ही एकमेव ठिकाण आहे जे स्वर्गाला आणि जगाला एकत्र आणते. लक्षात ठेवा, मंडळी एकच आहे जे जग आणि स्वर्ग यांना जोडलेली आहे. आम्ही जगात आहोत, पण जगातले, बरोबर आहे, समजलं? आमचा पाया जगात आहे, पण आमचं वरचं सगळं काय? मंडळी. याचा अर्थ आहे इक्लेशिया, त्याला म्हणलेला आहे बोलवलेल्या किंवा बाजूला केलेल्या लोकांचा समूह, जगातून वेगळे केलेल्या लोकांचा समूह. आणि म्हणून 5 पदरी सेवा आहे. येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा पाठवला. 4था सण कुठला आहे? पेंटिकॉस्टचा सण आहे. हा पूर्ण केलेला आहे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आलेला आहे. आमच्यावर पवित्र आत्म्याने शिक्का मारलेला आहे. आत्म्याने आम्ही परमेश्वरासाठी पवित्र लोक आहोत. आणि म्हणून जेव्हा सण अभ्यास करणार आहोत, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. पहिले 4 सण काय झालेले आहेत?
येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेले आहेत. आत्ता येशू ख्रिस्त कुठं आहे? वधस्तंभावर आहे का? अनेक ख्रिस्ती लोक गुड फ्रायडेला रडतात आणि मग वधस्तंभाजवळ येतात. नाही काय? नक्कीच देवाचं वचन सांगते वधस्तंभ हे आमचं भूषण आहे, पण आम्हाला नीट समजणं गरजेचं आहे. आज येशू ख्रिस्त कुठं आहे? आज तो वेदीजवळ नाही, आज तो कबरेत नाही, आज तो जगामध्ये 40 दिवस पुनरुत्थानानंतर शिष्यांना जसं 500 पेक्षा अधिक लोकांना दर्शन दिलं तसं तो आज दर्शन देत नाही. आज कुठं आहे तो? पवित्र स्थान. आणि म्हणून ख्रिस्ती विश्वास नाही म्हणून आम्हाला सत्यावर आम्ही असावं उभा, हे फार गरजेचं आहे. योहान म्हणतो बाईच्या घरामध्ये जी मंडळी भरत होती तिच्याबद्दल तो म्हणतो तुझी लेकरं सत्यात चालतात. हे जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला फार आनंद होतो. आम्ही जेव्हा सत्यात चालतो परमेश्वराला सुद्धा आनंद होतो. नाही काय? सगळं आम्हाला दिलेलं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं गुप्त गोष्टी आमचा परमेश्वर याच्या आहेत, पण प्रगट केलेल्या गोष्टी त्या कोणाच्या आहेत? तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि आमच्या वंशजांसाठी. पण प्रश्न आहे आमचा जीवन त्या सत्यावर आहे का? आम्हाला माहित आहे का आज ख्रिस्त काय करत आहे? 90% ख्रिस्ती लोकांना माहित नाही आज ख्रिस्त कुठं आहे, आज काय करत आहे आणि तो कशासाठी करत आहे आम्हाला माहित नाही. म्हणून 4 सण येशू ख्रिस्तानं पूर्ण केलेले आहेत. आता हे वसंत ऋतू आहे बघा. वसंत ऋतू नंतर शरद ऋतू येणार आहे. आता शरद ऋतूमध्ये पहिला सण आम्ही ऑलरेडी मागच्या 3 आठवड्यापूर्वी हा सण आम्ही साजरा केला होता आणि आम्ही सण पाळला होता आणि सणाचा अभ्यास सुद्धा केला होता. या सणामध्ये आम्ही बघितलं 5वा सण आहे तुताऱ्यांचा सण, 6वा सण आहे प्रायश्चित्ताचा सण आणि 7वा सण आहे मंडपाचा सण. आता हे 3 सण कुठं आहेत? तर ते 3 सण कुठं असणार आहे? तो धूपवेदी जवळ असणार आहे. जर तुम्हाला ती दिसत असेल तर बघा, धूपवेदी आहे. त्या धूपवेदी जवळ तो काय करणार आहे? तुतऱ्याचा सण साजरा करणार आहे. तो येणार आहे आणि त्याच्या मंडळीला काय करणार आहे? घेऊन जाणार आहे. गणेशिंग फुंकण्याचा सण आहे. तो येणार आहे आणि मंडळीला घेऊन जाणार आणि मग काय करणार? तो त्या कोशाजवळ जाऊन 2 करुबांमध्ये तिथून जे रक्त सांडलेलं आहे कोकऱ्याचं, तो याजक काय करणार आहे? तो रक्त घेऊन स्वतःला शुद्ध करून पवित्र स्थानात जाणार आहे आणि मग आतलं सगळं काम करून तो काय करणार आहे? त्या धूपवेदीजवळ जाणार आहे आणि तिथून तो तुताऱ्याच्या सणाला येणार आहे. हे प्रॉफिटिक आहे. शरद ऋतूतील सण येशू ख्रिस्तानं अजून पूर्ण केलेले नाहीत, पण तो करायला येणार आहे. त्याच्यानंतर तो ते रक्त त्या 2 करुबांमध्ये 7 वेळेस तो काय करणार आहे? शिंपडणार आहे आणि मग तिथं प्रायश्चित्ताचा सण तो करणार आहे आणि त्याच ठिकाणी त्या दयासनावर तुमची आणि आमची पापांची क्षमा केली जाणार. बरोबर आहे? तिथं जर पापाची क्षमा झाली असती तर तिथं पापाची क्षमा व्हायची गरज नव्हती. तिथं प्रोव्हिजन आहे, तिथं वास्तविक स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी रक्त ओतलं जाणार आहे, शिंपडलं जाणार आहे. त्या ठिकाणी देवाचा क्रोध मनुष्यावरचा नाहीसा होणार आहे आणि मग तो काय करणार आहे? पुन्हा मंडपाचा सण साजरा करणार. शेवटचा सण आहे धार्मिक सण, तो आहे मंडपाचा सण. मंडपाचा सण काय आहे? तर ते टॅबरनॅकल, फीस्ट ऑफ टॅबरनॅकल. देव पुन्हा मनुष्यामध्ये काय करणार आहे? वस्ती करणार आहे आणि ते म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये. आणि म्हणून हे 3 सण येशू ख्रिस्त येणाऱ्या दिवसांमध्ये पूर्ण करणार आहे आणि म्हणून आम्ही तयार असावं. हे फार महत्वाचं आहे.
नाहीतर जर आम्ही नुसतं या वधस्तंभावर जर बसून राहिलो, येशू ख्रिस्त कधी येणार आहे जर माहित नाही, येणार आहे का नाही जर माहित नाही, कसा येणार आहे माहित नाही, कधी येणार आहे माहित नाही, नाही काय बऱ्याच वेळा आम्हाला समज वाटतं की आम्हाला काय माहित नाही, नाही का? पण परमेश्वरानं तुम्हाला आणि आम्हाला आमच्या तारणासाठी, लक्षात ठेवा, परमेश्वरानं कुठल्याच गोष्टी गुप्त ठेवलेल्या नाहीत. बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की परमेश्वरानं बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवलेल्या नाही. आम्हाला जे तारणासाठी गरजेचं आहे, परमेश्वराजवळ जाण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे, त्या सर्व गोष्टी परमेश्वरानं आम्हाला दिलेल्या आहेत. वलांडणाचा राजा दिवशीच येशू ख्रिस्त वधस्तंभी केला. बेखमीर भाकरीच्या दिवशीच त्याला पुरण्यात आलं. प्रथम फळाच्या सणाच्या दिवशीच तो पुनरुत्थित झाला. पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशीच त्यानं पवित्र आत्मा पाठवला. मला सांगा, तुताऱ्याच्या सणाच्या दिवशीच तो येणार आहे. प्रायश्चित्ताच्या सणा दिवशीच तो प्रायश्चित्त करणार आहे तुमच्या आमच्यासाठी. आणि मंडपाच्या सणाच्या दिवशीच तो तुमच्या आमच्यामध्ये पुन्हा वस्ती करणार आहे. तर 4 सण त्यानं पूर्ण केलेले आहेत भूतलावर असताना. आणि असं लिहिलंय, तो वाट बघत होता त्या क्षणाची. तर तो येणारे 3 सण सुद्धा काय करणार आहे? पूर्ण करणार आहे. आणि म्हणून 8वा सण सुद्धा आम्ही एक घेणार आहे, जो बऱ्याच वेळेस आम्ही ख्रिसमस म्हणून पाळतो. तर अनेक ख्रिसमस का पाळतात त्यांना विचारलं तर थिओलॉजिकल एक सुद्धा उत्तर नाही. शिष्यांनी पाळला का ख्रिसमस? नाही. येशू ख्रिस्तानं पाळला का? नाही. शिष्यांनी प्रेषितांनी कसा पाळायचा शिकवला का? नाही. तरी आम्ही काय करतो? बरोबर आहे. 8वा सण आहे जो आम्ही शिकणार आहोत योगायोगाने या अभ्यासाबरोबर, तो म्हणजे पुनर्स्थापनेचा सण किंवा हनुका जो म्हणलेला आहे सण. तोही 22 ते 30 डिसेंबर या दरम्यान येत असतो. यहुदी लोक तोही पाळतात. त्याला फीस्ट ऑफ डेडिकेशन किंवा आज हनुका असंही म्हणतात, किंवा फीस्ट ऑफ मॅकेबीज असंही या सणाला म्हटलेलं आहे. आणि हा सण येशू ख्रिस्तानी पाळलेला आहे असा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. आणि जेव्हा आम्ही लूकचा संदर्भ किंवा लूक या शुभवर्तमानातून कालक्रम घटनेमधून जर आम्ही अभ्यास केला तर आम्हाला समजतं की हा हनुका सण जो 22 ते 30 या दिवसांमध्ये असतो. आणि हे सण बदलतात, तारीख फिक्स तारीख कधीच नसते, कारण अमावस्येवर हे सगळे सण काय आहेत? अवलंबून आहेत. आणि म्हणून हे सणांच्या तारखा बदलतात. पण हा जर आम्ही अभ्यास केला माझ्यामध्ये मागच्या ख्रिसमसला आम्ही या सणाबद्दल आम्ही अभ्यासलेलो आहे, आम्ही अभ्यास केलेला आहे. आणि याचा घटनाक्रम आपण शिकलो होतो की त्यामध्ये आम्ही पाहतो की हा सण येशू ख्रिस्ताच्या गर्भधारणेशी संबंधित आहे. मरेला येशू ख्रिस्ताचा गर्भ राहिला तो दिवस आहे. म्हणून आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त जन्मलेला नाहीये ख्रिसमसच्या सीझन मध्ये, लक्षात ठेवा. तर तो येशू ख्रिस्ताच्या गर्भधारणेचा दिवस आहे. आणि लक्षात ठेवा, परमेश्वर मनुष्याकडे जग बघतं तसं बघत नाही. आम्ही वाढदिवस कधी साजरा करतो? येसचा काल वाढदिवस होता, नाही? कधी साजरा करतो? तो जगात आल्यावर, नाही का? आईच्या उदरातून आला, नर्सनं घेतलं, डॉक्टरनं घेतलं, आणि मग ती वेळ आम्ही काय म्हणतो, तो वाढदिवस तारीख इतक्या वाजून इतक्या मिनिटात. पण परमेश्वर तसं बघत नाही. परमेश्वर वचन सांगते, आमच्या आईच्या उदरात आमची जडण, देवाचं वचन सांगते, माझ्या डोळ्यांनी तुला पाहिजे.
आणि म्हणून परमेश्वर आमचा दिवस मोजायला कधी चालू होतो, आमचा परमेश्वराच्या पुस्तकात आमचं नाव कधी नोंदलं जातं, आम्हाला परमेश्वर नावानिशी ओळखतो कधी, जेव्हा आमच्या आईच्या उदरात आमची जडणघडण व्हायला लागते. आणि म्हणून 22 ते 30 हा दिवस डिसेंबरचा आहे, महत्वाचा आहे. येशू ख्रिस्ताचा गर्भ राहिला मर्याचे. आम्ही त्या दृष्टीनं विचार करून सण पाळतो का त्या गव्हाणी ठेवून डॉल्बी लावून आम्ही सण पाळतो? आज कुठेतरी आम्ही विचार करूया. आणि मग तुम्ही जर हनुका सणापासून 9 महिने बघितला, प्रियानो, पवित्र शास्त्र सत्यावर आधारित. तुम्ही जर 9 महिने काढला तर तुम्हाला समजल की पुढच्या वर्षाच्या मंडपाच्या सणाच्या दिवशी ते 9 महिने पूर्ण होतात. शब्ददेही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये ही टॅबरनॅकल डामंगस, येशू ख्रिस्त भूतलावर कधी आला, शब्ददेही कधी झाला, तर तो मंडपाच्या सणाच्या दिवशी. आणि म्हणून हे सण निवास मंडपाशी निगडीत आहेत. आणि हे सण तुमच्या आणि आमच्या जीवनाशीही निगडीत आहेत. आणि म्हणून सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर येतो की आम्ही सण पाळावेत का? काही लोकांचं म्हणणं आहे आम्ही पाळावेत. काही लोक म्हणतात नाही. काही लोक म्हणतात की हे तारणासाठी फार महत्वाचं आहे. काही लोक म्हणतात पाळण्याची काय गरज नाही. पण पवित्र शास्त्र आम्हाला फार सुंदर मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून याच सत्यावर आम्ही इथून पुढचे काही महिने आम्ही शिकणार आहोत. मी यासाठी पहिलं शिकवत आहे. आता हे मॉडेल आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण घेऊन लोकांना, मंडळांना शिकवणार आहोत. आणि म्हणून पहिलं मंडळीला हे मी शिकवत आहे. आणि बऱ्याच जणांनी नावं दिलेले आहेत मला की बाळासाहेब, आम्हीही या टीचिंग मध्ये तुम्हाला मदत करणार आहे. आणि आता मी पूर्ण सेशन घेणार आहे सगळे, यासाठी की तुम्ही काय व्हायचं आता तयार व्हायचं. आणि मग तुम्ही जाऊन लोकांना 2 दिवस 3 दिवसचा सेमिनार घेऊन प्रत्येकाने एक विषय कुठला तरी पक्का करून आपण काय करणार आहोत, ते सेशन घेऊन लोकांपर्यंत हे सत्य आम्ही आणणार आहोत. हे विजन घेऊन आम्ही चाललेलो आहोत. आणि त्याची सुरुवात आम्ही मंडळीपासून करत आहोत, जेणेकरून आपण शिकून तयार व्हावं. दुसरी गोष्ट, ह्या सणांचा अभ्यास करत असताना आम्हाला यहुदी कृषी कॅलेंडरचाही अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण ते केल्याशिवाय आम्हाला सण समजणार नाहीत. आज तुम्ही जर बघत असाल, आज शेतीचं इतकं नुकसान होत आहे, त्याचं कारण आहे की आम्ही ते ऋतू बघायचे विसरलेलो आहोत. आम्ही फिक्स कॅलेंडर, आमचं वेस्टर्न कॅलेंडर बघत आहोत. आणि मग ते ऋतू परमेश्वरांचे चिन्ह दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही शिकायचं बंद केलेलं आहे. पण आज तुम्ही जर नेटवर सर्च केला, बायोडायनॅमिक कॅलेंडर म्हणून जर तुम्ही टाकला, आज संपूर्ण जग ह्या शेतीचं कॅलेंडर वापरत आहे. मराठी भाषेमध्ये पंचांगाप्रमाणे कॅलेंडर म्हणलेलं आहे. आणि बायोडायनॅमिक हे चंद्रावर आधारित कृषी कॅलेंडर आहे. आणि हे परमेश्वरानं यहुदी लोकांना दिलेलं कॅलेंडर आहे. आणि म्हणून आज इस्रायल लोक हे कॅलेंडर पाळत आहेत. आणि आज इस्रायल जगात सगळ्यात प्रगत शेती तंत्रज्ञानामध्ये कुठला देश असेल तर तो इस्रायल देश आहे. त्याचं कारण आहे की ते परमेश्वराचं कॅलेंडर फॉलो करत आहेत. आणि म्हणून आम्हाला ते समजत नाही, कारण आम्ही त्यापासून लांब आहे. ख्रिस्ती लोक ह्यापासून सगळ्यात लांब आहे.
आता मी जे शिकवणार आहे, ज्यांचं बॅकग्राऊंड हिंदू आहे, हिंदू धर्मातून आलेले आहेत, त्यांना ते लगेच समजत. त्याचं कारण आहे पिढ्यानपिढ्या तेच पाळत आलेले आहे. आणि म्हणून यहुदी कॅलेंडर आणि आपले कालनिर्णयमध्ये आपलं हिंदू कॅलेंडर हे एकत्रच जात आहेत. आणि यहुदी सण आणि हिंदू सण हेही एकाच प्रकारात येत आहेत आणि एकाच सारखेच चाललेले आहेत. त्याचाही आपण जेव्हा वेळ मिळेल आपण दोन्हींचा अभ्यास सुद्धा करणार आहोत. आता कृषी वर्षाचा अभ्यास आम्ही करणं फार गरजेचं आहे, कारण यहुदी सणाचा संबंध या कृषी वर्षाशी निगडीत आहेत. विशेष करून कापणीचे 3 हंगाम लक्षात ठेवा. आम्ही हे 3 हंगाम पुन्हा पुन्हा शिकणार आहोत. 2 ऋतू, पहिला ऋतू कुठला? वसंत ऋतू. दुसरा कुठला? शरद ऋतू. वसंत ऋतू आम्हाला ख्रिस्ताचं भूतलावरचं जीवन दर्शवतं. शरद ऋतू येशू ख्रिस्ताचं स्वर्गातलं जीवन दर्शवतं. वसंत ऋतू आम्हाला पूर्ण केलेले सण आणि येशू ख्रिस्ताचं पूर्ण केलेलं कार्य दर्शवतं. शरद ऋतूतील सण हे येशू ख्रिस्त पूर्ण करणार आहे, ते सण आणि त्या घटना आम्हाला दाखवतात. आता ह्या दोन्हींमध्ये, वसंत ऋतू आणि शरद ऋतूमध्ये दुष्काळ आहे. लक्षात ठेवा, या ह्याच्यात काहीही पिकत नाही इस्रायलमध्ये. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही त्या काळामध्ये आहोत. कृपेचा काळ, मंडळीचा काळ आहे, तो मधला दुष्काळाचा काळ आहे. पण लवकरच हा काळ संपणार आहे आणि शरद ऋतू सुरू होणार आहे आणि त्याचं चिन्ह येणार आहे. येशू ख्रिस्त आकाशात येणार आहे आणि त्याच्या मंडळीला तो काय करणार आहे? घेऊन जाणार आहे. आणि म्हणून पहिला हंगाम समजायचा आहे की तो कुठला आहे? बार्लीचा हंगाम किंवा सातूचा हंगाम किंवा जवसाचा हंगाम. हा वलांडणाचा हंगाम आहे किंवा बार्लीचा हंगाम आहे. दुसरा हंगाम गव्हाचा हंगाम आहे. तो कुठला आहे? गव्हाचा हंगाम, तिसरा हंगाम. आणि त्याला 50व्या दिवसाचाही हंगाम म्हणलेला आहे. आता कोइन्सिडन्स नाहीये, येशू ख्रिस्ताने कुठला सण केलेला आहे? प्रथम फळाचा, नाही का? आणि तो कशाचा दर्शक आहे मध्ये? पिंडी बांधायची, गव्हाची पिंडी बांधायची. नाही कधी गहू काढले का? किती लोकांनी शेती बघितलेली आहे? हा, गहू अशी जे पेंड्या बांधले जातात नाही का, ते वाळवले जातात नाही का, त्या मशीन मध्ये जाऊन मग ते गहू वेगळं केलं जातं. आता येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानाच्या वेळेस काय केलं? गहू मेल्याशिवाय, गव्हाचा दाणा मेल्याशिवाय काय होत नाही? शेती येत नाही, नाही का? तर येशू ख्रिस्त मेला, पुनरुत्थित झाला आणि तो एकच गहू मेला आणि एक गहू येतं का? नाही. तसं तो मेला, त्याच्याबरोबर आपण सगळे उठवले जाणार. एकटा उठला गेला उठला नाही, आम्ही उठवले जाणार. आणि म्हणून पेंटेकोस्टच्या दिवशी पवित्र आत्मा आमच्यावर उतरला आणि अनेक लोक अनेक भाषा बोलू लागले. लोकांवर पवित्र आत्मा उतरला. त्याच्यापर्यंत लोकांवर पवित्र आत्मा उतरत नव्हता. त्याच्या आधी जर तुम्ही इतिहास बघितला तर एका व्यक्तीवर आत्मा उतरायचा, पवित्र आत्मा त्याला सांगायला लावायचा संदेश आणि मग पवित्र आत्मा परत जायचा. पण पवित्र आत्म्यानं वास्तव्य लोकांवर करायची सुरुवात पेंटिकॉस्टच्या दिवशी झाली आणि तिथं गव्हाचा कुठला आहे? गव्हाचा हंगाम आहे. गव्हाचा हंगाम. आणि मग तिसरा हंगाम आहे तो म्हणजे फळांचा हंगाम. धार्मिक वर्षाच्या शेवटचा हंगाम आहे आणि त्याला मंडपाच्या सणाच्या येतो.
आता लक्षात ठेवा, परमेश्वर आमच्याकडून गव्हाची अपेक्षा नाही. परमेश्वर आमच्याकडून जवसाची किंवा सातूची किंवा बार्लीची अपेक्षा करत नाही. कशाची अपेक्षा करतो? फळांची अपेक्षा करत आहे. आणि म्हणून आमच्यासाठी हा फळाचा हंगाम फार महत्वाचा आहे. एदेन बागेमध्ये कुठला हंगाम होता? सार्वकालिक जीवनामध्ये हंगाम कुठला आहे? फळाचा हंगाम आहे. कारण परमेश्वराने आदामाला दिलं की बागेतील वाटे झाडात यथेच्छ खा, वाटेल त्या झाडाचे फळ तू काय कर? यथेच्छ खा. म्हणजे काय? ते महिन्यातून एकदा खा म्हणलं का? या महिन्यात फळ येणार आहे तू तेव्हा खा म्हणून नाही. वाटेल त्या झाडाचे फळ तू यथेच्छ खा. म्हणजे एदेन बागेमध्ये हंगाम कुठला होता? फळाचा. तुम्ही प्रगटीकरणामध्ये जावा, प्रगटीकरणामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, तिथंही हंगाम आहे. तिथंही 12 महिने 12 जातीचे फळ आहे. पण आमच्या धार्मिक गोष्टीची सुरुवात कुठून होते? बार्लीच्या हंगामातून होते. मग आम्ही कुठं जातो? गव्हाच्या हंगामाकडे जातो. पण बरेच ख्रिस्ती लोक तिथंच थांबतात. पण देवाची इच्छा आहे आम्ही कुठपर्यंत जावं? या तिसऱ्या हंगाम, जो शेवटचा हंगाम आहे, जो सार्वकालिक हंगाम आहे, कुठला? फळाचा हंगाम. तिथपर्यंत जावं आणि परमेश्वराला अपेक्षित फळ आम्ही काय करावं? द्यावं. आणि म्हणून 3 हंगाम तुमच्या आणि आमच्या जीवनात फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून यहुदी सणांचा क्रम आम्ही या पूर्ण अभ्यासात पाहणार आहोत. तर मी नुसतं इंट्रोडक्शन करत आहे, मी डीप मध्ये गेलेलो नाही. आम्ही प्रत्येक रंगापासून, प्रत्येक गोष्टीपासून आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये अभ्यास करणार आहोत. आम्ही यहुदी लोकांचा मिस्रातून निर्गमन आम्ही पाहणार आहोत. बघा, यहुदी लोकांना परमेश्वरानं जगातून, त्या गुलामगिरीतून, त्या मिस्रातून बाहेर काढलं अशासाठी की त्यांनी कनानात पोहोचावं. आणि मग त्यांना काय दिलं? हा निवास मंडप दिला, ही तारणाची योजना दिली. 50 पेक्षा जास्त अध्याय एकाच विषयावर पवित्र शास्त्रात आहे. आणि तो एकच विषय आहे ज्यासाठी परमेश्वरानं 50 अध्याय पवित्र शास्त्रात ठेवलेले आहेत, आणि तो म्हणजे हा निवास मंडप. आणि म्हणून परमेश्वरानं स्वतः मोशेला हा निवास मंडपाचा नमुना करायला सांगितलेला आहे, यासाठी की आम्ही याचा अभ्यास करावा. आणि म्हणून आम्ही यहुदी लोकांचा मिस्रातून पावित्र्याकडचा किंवा परमेश्वराबरोबरचा प्रवासाचा निर्गमन आम्ही बघणार आहोत. आम्ही येशूचं निर्गमन बघणार आहोत. येशूचं भूतलावरचं येणं आणि त्याचं जाणं, हेही आम्ही बघणार आहोत. त्या पायऱ्या बघणार आहोत. आम्ही तिसरी गोष्ट शिकणार आहोत, आमचं व्यक्तिगत निर्गमन. आमचाही प्रवास ह्याच प्रक्रियेत असावा, मिस्रातून कनानाकडे, पापातून पावित्र्याकडचं. लक्षात ठेवा, दाविदराज म्हणतो, पहा मी जन्माचाच पातकी आहे, माझ्या आईने गर्भ धारण केला तेव्हाचाच मी पातकी आहे. पण आम्ही पातकातच राहावं का? नाही. तर परमेश्वरानं हा योजना यासाठी आखलेली आहे. ही योजना आम्हाला यासाठी दिलेली आहे. येशू ख्रिस्ताला यासाठी पाठवलेलं आहे या भूतलावर, की आमचा प्रवास हा पापातून पावित्र्यापर्यंत असावा. आणि म्हणून आमचं व्यक्तिगत प्रवास, आमचं व्यक्तिगत निर्गमन, आमचा व्यक्तिगत एक्सोडस आमचा बघावा. मंडळीचा आम्ही राहू. मंडळीचा पण प्रवास कसा असावा हेही आम्ही अभ्यास करणार. बघा सिलेबस किती आहे. हे एक एक टॉपिक आहेत. मी जेवढ्या तुम्हाला बारीक बारीक सांगितलं ना, त्याच्यावर आम्ही 2-2 सेशन म्हणजे 2-2 रविवार आम्ही घेणार आहोत. मग आम्ही कोकऱ्याचा विवाह सोहळा अभ्यासणार आहोत. आणि मग राजा आणि राजाचे राज्य
आम्ही बघणार आहोत. आम्ही जेव्हा यहुदी सणाचा अभ्यास करणार आहोत तेव्हा आम्ही हेही पाहणार आहोत की या सर्व गोष्टी एकमेकांबरोबर समांतर आहेत. लक्षात ठेवा, मी समांतर करणार नाही, परमेश्वराचे वचन आम्हाला दाखवणार आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत, समांतर चाललेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही त्या सत्यावर उभा राहून, आम्ही त्या सत्यावर आमचं जीवन उभा करून आम्ही चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. 12:10 झालेले आहेत. आम्ही 15 मिनिटं आम्ही घेऊन मग आपण मेजाकडे जाणार आहे. मग पुढचा अभ्यास आपण पुढील आठवड्यापासून सुरू करणार आहे. प्रियानो, आम्ही ख्रिस्ताच्या घराची सहल करणार आहोत. आणि हे जे तुम्ही बघत आहात ना, हा पूर्ण सेट जो आहे निवास मंडप, त्यातील हे दर्शन मंडप जे आहे, कुठून दर्शन मंडप कुठून आहे, निवास मंडप कुठून आहे, इथून ते शेवट. आणि हा निवास मंडप कुठं आहे, इस्रायल लोकांच्या तंबूंच्या बरोबर मध्ये आहे. चारी बाजूनं कनात आहे, हेच उंची कमी आहे. इथून आता हे ट्रान्सपोर्टसाठी आम्ही थोडं मापात माप केले, बरोबर आहे. ओरिजिनल जर माप घेतलं तर इथं काय बसलं नसतं किंवा कुठल्याच स्टेजवर ते बसलं नसतं. त्यामुळं आम्ही थोडंफार आम्ही काय केलेलं आहे, त्याचं रिडक्शन आम्ही केलेलं, जेणेकरून आम्हाला समजल. पण ह्याची उंची एवढी आहे, मी आत बघू शकत नाही आत काय चाललंय. आणि हे द्वार आहे, त्या द्वारातून आत याचं. आणि इकडून चारी बाजूनं पांढऱ्या रंगाची काय आहे, कनात आहे. आणि बाहेर सगळे यहुदी लोक आहेत, आपापल्या तंबूमध्ये राहत आहेत. का किती टाच वर केली, आत काय चाललेलं आहे हे कुणालाही दिसत नाही. आतलं जर गौरव बघायचं आहे, आत काय चाललेलं आहे हे जर बघायचं आहे, त्याचा अनुभव जर मला घ्यायचा आहे, तर मला एकच पर्याय आहे, या द्वारातून मला काय करायचं आहे, आत याचं आहे. आणि म्हणून हा निवास मंडप जो आहे, यातील ज्याला दर्शन मंडप म्हणलेला आहे. आता निवास मंडपामध्ये हा आतला एक सेक्शन आहे ज्याला दर्शन मंडप म्हणलेला आहे. या दर्शन मंडपामध्ये 5 स्तंभ आहेत. 5 स्तंभ मंडळीचे आहेत. इफिसकरास पत्र 4 अध्याय, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पालक आणि शिक्षक हे आम्हाला सत्यामध्ये चालवतात. हे मंडळीला दिलेले आहेत. आणि इथून आतला सगळा भाग आहे हा पॅक आहे. आत लाईटचा एक सुद्धा किरण येत नाही. 3 पदर आहेत, 3 वेगवेगळ्या रंगाचे कातडी वर आहेत आणि हे झाकलेलं आहे. त्यालाही आतून बाहेरून एंट्रन्स कुठून नाही, हाच एंट्रन्स. आणि ह्याला दर्शन मंडप म्हणलेला आहे. आणि हे ख्रिस्ताचं स्वर्गातील घर आहे. समजलं? ख्रिस्ताचं स्वर्गातील घर एवढं नाहीये, हा नमुना आहे. त्याचं एकच उदाहरण दिलं, हा जो तुम्हाला मेज दिसतो हा स्वर्गात डोंगर आहे. हा जर डोंगर असेल तर हे केवढं असेल. आणि ह्या डोंगरापासून आत कोशापर्यंत जायला परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की रथातून जावं लागतं. हे आम्ही नंतर शिकणार आहोत. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताचं घर शिकणार आहोत, तिची सहल आम्ही घेणार आहोत. आपण या ख्रिस्ताच्या घराची निवास मंडपाची सहल क्रमाक्रमाने करणार आहोत. आणि यानंतर आम्ही
निवास मंडप. आता निवास मंडप सुरुवातीला आम्ही काय काय शिकणार आहे? निवास मंडप. निवास मंडपाबरोबर आम्ही यहुदी सण जर आम्हाला नीट समजायचं आहे तर आम्हाला यहुदी कॅलेंडर समजायला पाहिजे. ओके, यहुदी कॅलेंडर जर समजायचं आहे, सण जर नीट समजायचा आहे तर आम्हाला यहुदी कृषी कॅलेंडर शिकायचं आहे. कृषी कॅलेंडर शिकत असताना आम्हाला इस्रायल लोकांचं निर्गमन बघायचं आहे, आम्हाला ख्रिस्ताचं निर्गमन बघायचं आहे, आमच्या मंडळीचं निर्गमन बघायचं आहे, आमचं व्यक्तिगत निर्गमन बघायचं आहे. ख्रिस्ताच्या घराचे आम्हाला सहल करायचे, काय काय आहे, ख्रिस्त काय काय करत आहे, त्या घरामध्ये आता तो काय करत आहे, हे आम्ही बघणार आहोत. आणि मग आम्ही सगळ्यात महत्वाचा अभ्यास आम्ही या पूर्ण याच्यात करणार आहे की निवास मंडपाचा क्रम आणि प्रगटीकरणाचा क्रम सुद्धा सारखा आहे. याचाही आम्ही अभ्यास करणार आहोत. आता प्रगटीकरण सुरू झाल्या आमचं केंद्र कुठं आहे? त्या दीपस्तंभात. लक्षात ठेवा, प्रगटीकरण सुरू कुठून होतं? ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे, ख्रिस्ताचं शुभवर्तमान नाही. ख्रिस्ताचं शुभवर्तमान किती आहे? हे 4 शुभवर्तमान कसे आहेत, काय आहे, भूतलावरचं काम काय आहे, आम्ही सविस्तर शिकणार आहोत. पण प्रगटीकरणाचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात अवघड विषय, जे पदर, त्या पदरापर्यंत आम्ही जात सुद्धा नाही. आम्ही ऑलरेडी 2 वर्ष प्रगटीकरणाचा अभ्यास केलेला आहे. ज्यांनी तो अभ्यास केलेला आहे, ज्यांनी नोट्स काढलेले आहेत, त्यांना अजून डेप्थ मध्ये जायला जेव्हा आम्ही जाणार आहोत आता त्यांना अधिक चांगल्या रीतीनं समजणार आहे. प्रगटीकरणाचा नमुना किंवा प्रगटीकरणाचा घटनाक्रम आणि निवास मंडपाचा घटनाक्रम ह्याही बरोबरच चाललेले आहेत. आणि म्हणून आम्ही प्रगटीकरणाचा क्रम निवास मंडपातील क्रमाशी अगदी समांतर आहे याचा अभ्यास आम्ही करणार आहोत. आणि प्रत्येक भाग, प्रत्येक वस्तू या समांतर आहेत. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताचे कॅलेंडर आम्ही अभ्यासणार आहोत. यामध्ये आम्ही यहुदी सणाचे कॅलेंडर पाहणार आहोत, त्यामधील प्रत्येक घटनेचे विशेष दिवस पाहणार आहोत, कारण ते दिवस परमेश्वराने नेमलेले दिवस. आणि आम्ही ते दिवस, जोपर्यंत आम्ही या भूतलावर आहोत, ते दिवस परमेश्वर आमच्यासाठी काय आहेत? आशीर्वादाचे केलेले आहेत. आणि म्हणून ते दिवस, ते ऋतू, ते हंगाम आम्ही अभ्यासणार आहोत. आणि त्या प्रत्येक घटनेचे विशेष दिवस जेव्हा आम्ही पाहणार आहोत, ह्या निवास मंडपामधून आम्ही या सगळ्यांचा अभ्यास करत आहे. म्हणून जोपर्यंत आम्ही कृषी वर्षाचा अभ्यास नीट करणार नाही, निवास मंडपाचा किंवा सण आम्हाला समजणार नाही. हा मी आज सिलेबस तुम्हाला दिलेला आहे आणि नक्कीच त्या अभ्यासातून तुम्ही आशीर्वादित होणार आहात. माझी एकच इच्छा आहे, अपेक्षा आहे, प्रार्थना आहे की हा सण किंवा हे निवास मंडप तुम्ही चुकवू नका, कारण हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे, जे बरेच लोक शिकवत नाहीत. तर आम्हाला नव्या करारातील तत्व शिकायचे आहेत, तर त्याचा बेस हा जुन्या करारातील गोष्टींवर अवलंबून आहे. आणि परमेश्वरानं सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअर करून शिकवलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही अज्ञानी असू नये, तर परमेश्वरानं जे आम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचा परिपूर्ण उपयोग करून आम्ही आमचं जीवन त्या मार्गावर न्यावं. परमेश्वरानं जे तारण आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं ते तारण आम्ही साधून घ्यावं. आणि आमचा प्रवास नेहमी बाहेर कोण आहे? मंडपाच्या बाहेर, निवास मंडपाच्या बाहेर येशू ख्रिस्त पापी लोकांमध्ये त्यानं काय केली? वस्ती केली.
परमेश्वरानं हे यहुदी लोक पापी लोक होते, बंडखोर होते, त्यांच्यामध्ये परमेश्वरानं आपली काय केली, वस्ती केली. आता आमचा प्रवास आहे पापातून त्या कोशापर्यंत, पावित्र्याचा प्रवास आमचा आहे. आदामाला ह्याच मंडपात ठेवलं, पण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं आदामाचा प्रवास या नगरातून वेशीत आला, वेशीतून परमेश्वराने त्याला पवित्र परिपूर्ण केलं, पण त्याचा प्रवास पापापासून, पावित्र्यापासून पापाकडचा उलटा प्रवास केलेला आहे. ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे. पूर्वेकडून पश्चिमेचा प्रवास परमेश्वराची इच्छा आहे आम्ही करावा, पण आदामाचा प्रवास हा पश्चिमेकडून पूर्वेकडचा केलेला आहे. आणि त्याचंच डीएनए, त्याचंच बीज आज तुमच्याने आमच्यामध्ये आहे. पण देवाची इच्छा आहे की आमचा प्रवास कुठून व्हावा, पूर्वेकडून पश्चिमेकडे. जसा ख्रिस्ताचा प्रवास झाला, जसा परमेश्वराची अपेक्षा आहे तसा व्हावा. आता दुसरी गोष्ट, मी तुम्हाला काही गोष्टी सांगून मी आता थांबणार आहे. दुसरी गोष्ट किती महत्वाची आहे बघा. तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ती विश्वास मध्ये जीवन जगत असताना, साहेब आम्ही पापी आहे, नाही का, आम्ही किडामुंगी आहे आणि काय काय आहे, काय काय आहे, नाही काय, आम्ही बाहेरच आहे, आम्ही कधी जात येणार नाही. जोपर्यंत मी ख्रिस्ताला नीट ओळखत नाही, त्या द्वाराजवळ येशू ख्रिस्त म्हणतो मी कोण आहे, द्वार आहे. माझ्या द्वारे आल्या वाचून पित्याकडं कोणीही जाऊ शकत नाही. पहिलं मला ख्रिस्ताला भेटायचं आहे, आणि ख्रिस्ताला भेटल्यानंतर माझ्या समोर ख्रिस्ताचा वधस्तंभ येतो. आता प्रश्न आहे, इथपर्यंत मी आहे नाही का, निवास मंडपामध्ये इथपर्यंत सगळ्यांना एंट्री होती, काही अर्पणांमध्ये इथपर्यंत सगळ्यांना एंट्री. पण आता मला जर इथून पुढे जायचं आहे, बघा, इथून विधीपासून पुढचा प्रवास जर मला करायचा आहे, तर एकच व्यक्ती किंवा एकच व्यक्तिगत जाऊ शकत होता, तो म्हणजे याजक. लक्षात ठेवा, इथून पुढचा प्रवास जर मी याजक आहे तरच मी करणार आहोत. पहिले पेत्र त्याचा 2 अध्याय 5वं वचन आणि 9वं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वरानं आम्हाला 2 प्रकारचं याजकीय पद दिलेलं आहे. कोणाला? प्रत्येक विश्वासणाऱ्यांना. पण आज प्रत्येक विश्वासणारा हे विसरतो, त्यांना काय वाटतं पाळकच याजक आहे, आणि आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. नाही मंडळी, याचा अर्थ आहे इक्लेशिया, बोलवलेल्या लोकांचा समूह. आता तुम्ही जगातले लोक नाही, तर देवाचे निवडलेले लोक आहात. आणि परमेश्वराने जेव्हा तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्ही कोण आहात? तुम्ही त्याचे याजकगण आहात. आणि म्हणून पहिलं याजकगण कुठला आहे? तर पवित्र याजकगण. आम्ही पवित्र याजकगण आहोत. आमची जबाबदारी काय आहे? आम्ही परमेश्वराला तो धूप जाळायचा आहे. कुठे आहे धूपविधी? पवित्र स्थानात आहे. तिथून आम्ही काय करायचंय? धूप सादर करायचा. आता तिथपर्यंत सर्वसामान्य याजक जात होते, बरोबर आहे. पण तिथून पुढं फक्त कोण जाते? प्रमुख याजक. बघा, सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत. आमचा प्रमुख याजक कोण आहे? ख्रिस्त. तो जाणार आहे, आम्ही जाणार नाही. पण आम्ही कुठपर्यंत जाणार आहे? पवित्र स्थानापर्यंत जाणार आहे. आणि आम्ही तिथं मंदिरात सेवा करणार आहोत. आणि म्हणून पहिलं
पवित्र याचकन मी परमेश्वराबरोबर पहिलं काय परमेश्वराला माझ्याकडून काय अपेक्षा आहे? परमेश्वराला धूप जाळायचं, उपासना करायची आहे मी माझं व्यक्तिगत. आणि मग दुसरं याचक सांगितलं आहे, राजकीय याचकगण आहे आम्ही काय करायचं आहे? दुसऱ्यांसाठी सुद्धा काय करायचं आहे? तिथे यज्ञ करायचं. त्यांनाही अंधकारातून कुठं काय करायचं आहे? प्रकाशात आणायचं आहे. आणि त्यांनाही घेऊन आम्हाला कुठं जायचं आहे? त्या परमपवित्र स्थानापर्यंत न्यायचं आहे. आज आम्ही ती जबाबदारी पाळत आहोत का नुसतं खुर्च्या गरम करायला आम्ही बसतोय? बऱ्याच लोकांना एक गैरसमज आहे आणि मला तो गैरसमज दूर करू द्या. परमेश्वराला दान धर्म केला मी, ह्या मिनिस्ट्रीला मी दान धर्म केला, इथं मी त्या मदत केली. प्रियानो, देवाचं वचन सांगते सोनरूप सगळं माझं आहे, तुम्ही मला काय देणार? परमेश्वर म्हणतो. दान धर्म करून आम्ही याजक कधीच होत नाही जोपर्यंत आम्ही सेवा करत नाही, तोपर्यंत आम्ही देवाचे याजक होत नाही. आणि मला सांगू द्या, इथून पुढचा प्रवास फक्त याजक करू शकतो. आणि म्हणून आम्ही किती वर्ष ख्रिस्ती आहोत. आमचे पूर्वज कोण बिशप होते, कोण रेव्हरंट होते, आणि मोठ्या ख्रिस्ती त्या पिढीतून, महान ख्रिस्ती लोकांच्या पिढीतून आहे, म्हणून मी क्वालिफाय होत नाही इथून पुढे जायला. एकच गोष्ट क्वालिफाय करते, मी ख्रिस्तासाठी कोणती सेवा करत आहे. आणि मला सांगू द्या, या अभ्यासातून मी एक गोष्ट, आणि पवित्र शास्त्र क्लिअर आम्हाला सांगतो की परमेश्वराला आमच्या पैशाची गरज नाही. परमेश्वर असे उपासक शोधत आहे जो आत्म्याने खरेपणाने उपासना करतील. परमेश्वर म्हणतो आमच्यासाठी कोण जाईल? आज आमचं उत्तर त्याला आहे का? मी आहे, मला पाठ. आज मी ख्रिस्तासाठी काय करतो हे फार महत्वाचं, फार महत्वाचं. कारण तिथं जेव्हा आमचा न्याय होणार आहे, आमच्या पापासाठी न्याय होणार नाही. त्या दयासनासमोर जेव्हा आमचा न्याय होणार आहे, त्या धूप विधीजवळ आम्हाला उचललं जाणार आहे. आणि देवाचं वचन सांगते, पहिला न्याय कुणाचा होणार आहे माहिती आहे? त्याच्या मंडळीचा होणार. आणि आमचा न्याय पापावर होणार नाही, कारण पापाचा न्याय ऑलरेडी इथं झालाय. बरोबर आहे ना? ख्रिस्तावर ऑलरेडी झालेला आहे. पापाचं वेतन मरण आहे, आणि आमच्यासाठी ख्रिस्त मरण पावलेला आहे. पण आमचा न्याय तिथे एकाच गोष्टीवर होणार आहे, देहानं केलेल्या कामावर, मग ते बऱ्या असोत किंवा वाईट असोत. आमचा न्याय आम्ही देहानं केलेल्या कामाचा आहे. आणि म्हणून आम्ही कोणतं कार्य करत आहोत, जग आणि जगातल्या गोष्टी का, पावित्र्यामध्ये चालून आणि देवाचं कार्य करून, यानं फार महत्वाचं. आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये हे जीवनाला कलाटणी देणारा अभ्यास आहे त्यानो. आणि म्हणून निवास मंडप हे परमेश्वरानं त्याच्या लोकांना दिलेलं आहे. आणि मग निवास मंडपानंतर मंदिर आलं, मग दाविदाचा डेरा आला. यांची कशी ती प्रगती झालेली आहे, किंवा कसं ते बाकीच्या गोष्टी जात जात फक्त ते कोशावर केंद्रित झालेलं आहे, हे आम्ही येणाऱ्या अभ्यासामध्ये पाहणार आहोत. हा सगळा प्रवास आम्ही शेवटी डेऱ्यामध्ये येऊन थांबणार
आहोत, जिथं देवाचा कोश आणि जिथं देवाची उपासना आहे. आणि म्हणून निवास मंडपाचा शेवट आम्ही दाविदाच्या डेऱ्यामध्ये आम्ही जाऊन करणार आहोत. कारण पहिल्या मंडळीचा वाद आम्हाला पाहायला मिळतो प्रेषितांच्या कृत्यांमध्ये. निवास मंडप का डेरा? देवाचं वचन सांगतं परमेश्वर शेवटच्या काळामध्ये दाविदाचा डेरा पुन्हा उभारणार, त्याची भगदाड तो मुजवणार. तो डेरा काय आहे? डेऱ्यामध्ये हे काय नव्हतं. डेऱ्यामध्ये फक्त शेवटचा कोश होता. आम्ही ह्याचा एंड त्या डेऱ्यामध्ये जाऊन करणार आहोत. पण या डेऱ्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला हे नीट समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला हे सगळं काढून घेतलेलं आहे. आता तो म्हणतो ह्याची काय गरज नाही, पण त्याची मात्र तुम्हाला काय गरज आहे. तुमचं त्या डेऱ्यावरचं लक्ष तुम्ही काय करू नये, घालवू नये. पण त्या डेऱ्याकडे जायचं आहे मला, एक अज्ञानी होऊन. म्हणून मला ह्या सगळ्या स्टेप्स मला काय पाहिजेत, माहीत पाहिजे. जेव्हा मला ह्या सगळ्या स्टेप्स माहीत होतील, मला हे कसं जायचं आहे, कोणत्या मार्गाने जायचं आहे, हे जेव्हा आम्हाला समजतं, परमेश्वर म्हणतो आता तुझं लक्ष कुणाकडे कर, त्या ख्रिस्त जो कोशाचं दर्शक आहे पवित्र शास्त्रामध्ये. ख्रिस्त केंद्रित आमचं जीवन असतं, तोच त्यालाच ख्रिस्त दयासन म्हणतात. आणि या ख्रिस्तावर काय हे शेवट आम्ही बघणार आहे. कारण शेवटचं चिन्ह परमेश्वर म्हणतो की शेवटच्या काळामध्ये तो दाविदाचा डेरा पुन्हा उभा करणार आहे. आणि म्हणून आम्ही हा पूर्ण अभ्यास, मी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे, याचा पूर्ण एक एक गोष्टीचा आम्ही अभ्यास करणार आहे. कारण हे जर समजलं नाही, आमचं जीवन व्यर्थ आहे. हे जर आम्हाला समजलं नाही, मला तुम्हाला अथॉरिटीने सांगू द्या, हे जर तुम्ही समजून घेतलं नाही आणि याप्रमाणे जर तुम्ही जीवन जगलं नाही, तर तुमचा ख्रिस्ती जीवन व्यर्थ आहे. आताच्या नावानं जी काही तुम्ही सेवा केलेली आहे, धर्म केलेला आहे, सगळं व्यर्थ आहे. पालत्या घड्यावर पाणी आहे. जोपर्यंत परमेश्वराची खरी इच्छा आमच्याकडून काय आहे, आणि जोपर्यंत आम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या शेवटच्या पडावापर्यंत जाऊ शकणार नाही. आम्ही परमेश्वराकडून पारितोषिक घेऊ शकणार नाही. परमेश्वराच्या घरामध्ये आम्ही चिरकाळ राहू शकणार नाही. आणि म्हणून हा विषय फार महत्वाचा आहे. मी जेव्हा फेसबुकवर टाकलं, महाराष्ट्रातून अनेक सेवक आहेत ज्यांनी आम्हाला सांगितलं, बाळासाहेब आमच्याकडे या आणि आम्हाला ह्याचं टीचिंग द्या. संधी तुमच्याकडे आहे आज. दौडू नका, कारण परमेश्वर देऊन बघतो आणि मग काढूनही. आणि मग जी संधी तुम्हाला दिलेली आहे की नक्कीच तुम्ही घ्या. आणि माझं उत्तेजन नेहमी असणार आहे की जे तुमचे परिजन आहेत, ज्यांना खरंच वाटतं की हे सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचावं, तर त्यांना नक्कीच आमंत्रित करा. देवाचं हे मंदिर सगळ्यांसाठी उघडं आहे. इथून पुढचे सगळे सेमिनार पेड सेमिनार असतील. तिथं काय मिळणार आहे तुम्हाला? फुकट शिकायला मिळणार आहे. पेड म्हणजे काय? प्रॉफिट नाही. जेवण खाणं, सेमिनार हॉल वगैरे भाड्याने घेऊन, त्यामुळे मग तुम्हाला थोडंफार काय द्यायला लागणार आहे, एंट्री फी द्यायला लागणार आहे. पण आता हा पूर्ण अभ्यास आपण मंडळीला देणार आहोत, जेणेकरून तुम्ही शिकून तयार व्हावं. शिकवायला आपली मंडळी हे सेवक घडवणारी मंडळी आहे.
तुम्ही जाऊन वेगवेगळ्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही शिकवता, वेगवेगळे ठिकाणी तुम्ही कार्य करत आहात. आणि म्हणून मी तुमच्या समोर हा विषय शिकवायला सुरू केलेला आहे. देवपुर आलेलं वचन तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी आशीर्वाद जो आमच्यामध्ये अनुसूचित आहेत. देवाच्या या आलेल्या वचनासाठी प्रार्थना करतील आणि मग आपण प्रभूच्या मेजाकडं आपण जाणार आहोत. धन्यवाद परमेश्वर देव. स्तुतीस पात्र भयास योग्य माझ्या स्वर्गीय प्रेमळ बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू. हे सुंदरसं वचन परमेश्वर देव तू आम्हाला पुन्हा एकदा दिलंस, त्याबद्दल तुझे उपकार मानते प्रभू. तुझ्या वचनाद्वारे पुन्हा एकदा तू आम्हाला ताजं तवानं केलंस प्रभू, म्हणून तुझे उपकार मानते. तुझ्या ह्या भरपूरशा समक्षतेबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत परमेश्वर देव. खरोखर परमेश्वर देव, तुझ्या नावाला मान सन्मान गौरव देतो. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या पुढे समर्पित होतो परमेश्वर देव. हे प्रभू आमचा ताबा पुन्हा एकदा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी प्रभू तू आमचा भरपुरीने उपयोग करून ते आलेलं वचन परमेश्वर देवप्पा आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करावं आणि त्याप्रमाणे आचरण करून परमेश्वर देवप्पा आम्ही परमेश्वर देव पुन्हा एकदा प्रभू तुझ्या कार्यासाठी सज्ज व्हावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही फक्त श्रवण करणारे नाही, ऐकणारे नाही प्रभू, तर ते आचरण करणारे असावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवप्पा ते वचन आम्ही लागू करणारं ठरावं प्रभू. आम्ही ते परमेश्वर देवप्पा पीठ देणारं ठरावं असं तू दयाने कृपेनं करतो. ते वचन परमेश्वर आम्हाला दिलेलं आहेस प्रभू. परमेश्वर देव बाप्पा आम्ही नाही प्रभू, आमच्याद्वारे इतरांना आम्ही आशीर्वादित करणारं व्हावं असं दयाने कृपेनं. तुझ्याद्वारे परमेश्वर देव बाप्पा आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचा स्रोत व्हावं प्रभू, तू आम्हाला आशीर्वादित. तुझा आशीर्वाद आम्ही इतरांपर्यंत पोहोचवणारं व्हावं असं तू दयाने कृपेनं कर. आज आमचा जीव, आत्मा, शरीर आम्ही तुझ्या हाती सोपवतो परमेश्वर देवप्पा, तू आमचा ताबा. आज जे काही परमेश्वर देवप्पा आम्ही प्रभू वचनासाठी तुझ्या हात घालणार आहोत प्रभू. अरे प्रभू आमचे जीन्स तू बदलून टाक. आमचा तू जुना आदाम तू आमच्यामधून काढून टाक. त्या नवीन आदाम परमेश्वर देवप्पा तुझ्या भरपुरीनं तू आम्हाला भर. तुझ्या नाविन्यामध्ये तू आम्हाला चालव परमेश्वर देवप्पा. जी तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू आमची वाटचाल असावी तुझे प्रभू. तू आमची चढणघडण आम्ही मातेच्या उतरात असण्यापूर्वी परमेश्वर देव दिलेली आहेस आणि त्याच वेळी आमच्या जीवनामागे तुझा एक उद्देश ठेवलेला आहे. त्या उद्देश पूर्ततेप्रत आम्ही चालण्यासाठी परमेश्वर देव तू आम्हाला सांगितलं. आमच्या जीवनात आमची आमची तुझी इच्छा, तुझी योजना परमेश्वर देव पूर्ण करण्यासाठी परमेश्वर देव तू आमचा ताबा. हा अभ्यासक्रम परमेश्वर देव आम्ही आत्मसात करून परमेश्वर देव आमच्या जीवनासाठी लागू करण्यासाठी तुझं सामर्थ्य, तुझा अधिकाराने तू आम्हाला परिपूर्ण. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अधीन स्वाधीन राहून चालण्यासाठी प्रभू तू आम्हाला सांगितलं. तू आम्हाला सहाय्य करणारा देव आहेस. तू आमचा आश्रय दुर्ग, तू आमचा खडक आहेस, तू आमचा कोणशील आहेस परमेश्वर देव. आम्हाला तू आम्हाला अभिवचन दिलेलं आहेस परमेश्वर देव की युगाच्या समाप्तीपर्यंत तू आम्हाला होय प्रभू. ज्यावेळी न्यायाचा प्रसंग येईल त्यावेळी प्रभू आम्ही उन रिकामं नाही परमेश्वर देव, तुझ्या परिपूर्णतेनं भरलेला असं दयान. आमची वाटचाल नेहमी तुझ्या त्या परिपूर्णतेकडे असावी असं तू दयान कृपेनं कर. तसं इरम्या मनाला सुखी सरली, हंगाम आटोपला पण अजून कारण झालं नाही असं आम्ही न रिकामं भरू नये. तर प्रभू तू ज्यावेळी गौरवाने येशील त्यावेळी शब्बास भल्या आणि विश्वास दास आहे शब्द आमच्यासाठी असावे. आज आणि आजच प्रभू त्या कारणाचा दिवस आजपासून आमची तयारी करण्यासाठी कारण आमचं सहाय्य करता फक्त तू आहेस. आमचा मार्गदर्शक तू आहेस, आमचा केंद्रबिंदू तू आहेस, आमची पहिली प्रीती तू आहेस. आज आम्ही समर्पण तुझ्याकडे करतो. तुझ्या रक्ताने ती धूप आमची मलिनता तू काढून टाक आणि तुझ्या पावित्र्याने परमेश्वर युक्त असं मी जीवन जगण्यासाठी आम्हाला सहाय्य. त्या पवित्र आत्म्याच्या आधीन स्वाधीन राहून चालण्यासाठी सहाय्य कर. तुझ्या त्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी सहाय्य कर. तुझ्या सत्यामध्ये चालण्यासाठी आम्हाला सहाय्य. तुझ्या प्रीतीची लेकरं म्हणून चालण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. तिकडे आम्ही जाऊ तिकडं प्रभू तुझी लेकरं म्हणून प्रभू लोकांनी आम्हाला पाहावं असं देण्याने कृपेनं कर प्रभू. आम्ही तुझं चालणार बोलणार एक शुभ वर्तमान घडावं म्हणून आम्हाला सहाय्य कर. लोकांनी आमचा नाही प्रभू तर आमच्याद्वारे तुझा गौरव करावा असं ठरावं. आमचं जीवन व्यर्थ जगू नको त्यासाठी मी तुझ्या हाती
कारण हे तुझ्याशिवाय शक्य आहे प्रभू. कारण अशक्यातून शक्य करणारा तू आमचा देव आहे. सर्व मान सन्मान करून नव्याने आणि तुला देतो. आमची जीवन नव्याने तुझ्या हाती समर्पित करतो. झालेल्या सर्व चूक गोष्टी क्षमा मागतो. मुखाने कबुली देतो. पश्चाताप करतो प्रभू. आणि आमच्या अंतःकरणाचे दरवाजे उघडून आम्ही हेच म्हणतो प्रभू ये आणि आमचा ताप आहे. आणि तुझी इच्छा आमच्या जीवनात वाढ करते. येशू आमचा टाळणाऱ्याच्या प्रिय गोड पवित्र नावाची प्रार्थना केली.